नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या मनात आला एक थॉट आणि मी आलो आहे बघायला लग्नाचा शॉट. लग्नाचा शॉट या चित्रपटाचं ट्रेलर आत्ताच इथे सादर झालेलं आहे, ट्रेलर अनावरण सोहळा. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की माझा अतिशय जवळचा मित्र आणि काय म्हणू गिरगावकर असणारा आर्यन हायस्कूलमधला अभिजित आमकर या चित्रपटातनं आपल्यासमोर येतोय. म्हणजे आधी तो एक सांगायचं आहे म्हणत टकाटक असं म्हणत सुद्धा आलेलं आहे आपल्यासमोर. आणि अर्थात त्याच्या जोडीला वेगवेगळे दशावतार निर्माण करणारी, लोकांच्या घरात हास्यजत्रा फुलवणारी प्रियदर्शन सुद्धा इथे आहे. तर मला असं वाटतं ही ओळख आवडली असेल. तर आता माहिती होतं तुला, माहिती आहे असं मी काहीतरी करणार, तुला माहिती होतं. तर आता मुळातच तुझं सगळ्याच मुळात बघितलेलं आहे. पण लग्नाचा शॉटला मगाशी तू कमाल डान्स केलास. तर लग्नाच्या शॉटच्या वेळेला आत्ता या क्षणाला 6 फेब्रुवारीला चित्रपट येतोय. तुमची फ्रेश जोडी लोकांना बघायला मिळणार आहे. अभि आणि कृतिकाबद्दल, अभिबद्दल अर्थात तू सांग, कृतिकाबद्दल तू सांग. नाव पण अभि आहे. अभि हो, ऍक्च्युली नाव चालेल. एकमेकांबद्दल सांगा. कसं आहे अभि तुझ्याबद्दल? खूप बडबडी सतत तिच्या मनाप्रमाणेच व्हायला पाहिजे, सतत हट्टी. तिचं एक तीही म्हणाली ही पूर्व दिशा जरी ती नसेल कृतिका का प्रियदर्शनी तिला विचारलंस ना. पण ऍक्च्युली त्याचा काही फरक नाहीच आहे, सेमच आहे. ही पूर्व दिशा तर ही पूर्व दिशाच. तिला जरी वाटलं की उत्तर आहे, तिला कळलं नंतर पटलं नंतर उत्तर जरी बोलणार नाही की उत्तर आहे, ते नंतर कधीतरी ऍक्सेप्ट आहे. हां ओके, आणि ही पूर्वच आहे तरी पण मला पूर्व वाटली ती त्यावेळेस. अच्छा, आता तुझं टर्न आहे. अभि अत्यंत शांत, निवांत असा, अत्यंत बिनधास्त, सालस, सरळ, अजिबात वाकडी नजर न करता कुठल्याही स्त्रीकडे पाहणारा. अरे बाप, असं आहे खूप सरळ नजरेने पाहणार, सरळ नजरेने पाहणारा, खूप इनोसेंट असा आहे, खूप छान पण गोंधळलेला असा युवक आहे जो स्वतःच्या लग्नात न पळालाय. आणि अच्छा तो पळालाय. हा म्हणजे आता तो पळालाय, मीही पळाली आहे. तर दोघेही पळालो आहे. तर आता पुढे काय करायचं हे खरं तर अभिला ठरवायचं आहे, पण ते काय कृतिका ठरवू देत नाही. असं काहीची लाईन अशी एक साधारण आमची सुरुवात होते सिनेमात. आणि मला त्यात अजून ॲड करावंसं वाटेल की ऑब्विसली ब्युटिफुल तर काय प्रश्नच नाही. आणि खूप फोकस्ड, की तिला हवं आहे ते हवंच आहे. कृतिक असं म्हणते मी, की हवं तर हवंच आहे. जिद्दी आहे, सोडणार नाही काहीच गोष्टी, शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार. मी का बोलतो की बघितलं कळलं, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहणार. ते जे टॉप टू टॉप म्हणतात, टॉप टू त्या टाईप्समध्ये तिचं ठरलंय तर ते मिळवणारच. बरोबर, शेवटपर्यंत प्रयत्न. येस. आणि सेम प्रियदर्शन पुन्हा एकदा अभिबद्दल. आणि अभिचं असं आहे की त्याने एकदा जीव टाकला एखाद्या व्यक्तीवर, तर त्याला इतर गोष्टींचा काही फरक पडत नाही. तो त्या व्यक्तीसाठी कितीही त्याग करायला तयार असू शकतो. असं अभिचं पात्र आहे आणि असा अभि पण आहे. तर अभि पण खूप जीव लावतो, ज्या व्यक्तीला तो जीव लावतो. म्हणजे पात्राबद्दल बोलते मी. अच्छा, खऱ्या आयुष्यात पण असेलच असं. ते नक्कीच सांगू. नक्कीच. आणि अभिजित आमकरबद्दल बोलायचं तर खूप डेडिकेटेड आर्टिस्ट, खूप डिसिप्लिन्ड आर्टिस्ट, आणि स्वतःकडे लक्ष देणारे मेल ॲक्टर्सचं मला जास्त कौतुक वाटतं. कारण ना हे नेहमी अभिनेत्रींच्या बाबतीत साहजिक घडतं, मुलींचं लक्ष असतं. पण माझी ही मेल ॲक्टर्सबद्दल बऱ्याचदा कंप्लेंट असते की तुम्ही का नाही स्वतःच्या केसांना एक पद्धतीने स्टाईल करत, हे करत, स्वतःच्या स्किनची काळजी घ्या. ग्रूमिंग जे अभिनय क्षेत्रात आल्यानंतर थोडंसं गरजेचं आहे. तर अभि त्याबद्दल इतकं मला आयडियल वाटतो, इतका तो छान स्वतःला प्रेझेंट करतो. कुठलाही म्हणजे रोल असो, इव्हेंट असो, त्याची पर्सनॅलिटीच अशी आहे की आपण आकर्षित होतो त्याच्याकडे. आणि या सिनेमात पण तसंच झालं आहे की अभि स्पेशली त्या गाण्यामध्ये जेव्हा तेव्हा तो ज्या पद्धतीने प्रेझेंट होतो, इट इज जस्ट मेस्मरायझिंग टू वॉच हिम ऑन बिग स्क्रीन. खरं. अभि, तुझे डान्सर्स मी KC कॉलेजमध्ये असल्यापासून बघतोय. KC कॉलेज, येस, मराठी वाङ्मय मंडळ. तिथपासून बघत आलेलं तुला. आणि आत्ताचा परफॉर्मन्स पण खूप कमाल केलेला आहे. म्युझिकबद्दल या चित्रपटाचं तू काय सांगतो? की मस्त डान्स करायला मिळाला आहे. तुमच्यावरती पिक्चराईज झालेलं गाणं आहे, ते रोमॅन्टिक गाणं तर फारच छान आहे.
खूपच कमाल व्ह्यूज झाले. 3 गाणी आहेत. एक पहिलं गाणं जे आलं दंगल. ते पण खूप कमाल आहे. फार वेगळ्या म्हणजे फार वेगळा प्रयत्न केला आहे त्यांनी, वेगळा प्रयोग केला मी म्हणतो की हसतात अशी गाणी, पण काही काही जर तुम्ही नीट गाणं ऐकलं ते तर खूप एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे. तिकडे जरी काहीतरी आहे, पुन्हा ते स्ट्रेसवालं खूप ना ॲडअप करून खूप Yes. वेगळ्या पद्धतीचं म्युझिक करण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या मते हीच ब्युटी असते की ॲड करून किंवा विचार करून काहीतरी वेगळ्या बीट्स आणि वेगळ्या पद्धतीची गाणी आणणं गरजेचं आहे. आणि ते आहे गाणं. आणि एन्जॉय केलं मी ते डान्स करताना. मी खूप एन्जॉय केली, अख्खी फिल्म एन्जॉय केली, पण हा डान्स करताना खूपच एन्जॉय केलं. आणि जसं मला डान्स करायला आवडतं जसं म्हणा Yes. कॉलेजमध्ये असताना सो मला खूप मजा आली. आणि माझंही स्वप्न होतं की अशा गाण्यावर डान्स करायचं. ते पूर्ण सेकंड सॉन्गबद्दल मला सांगितलं. आणि अजून एक तिसरं सॉन्ग जे सॅड सॉन्ग टाईपचे जे त्यामध्ये आता पाहिलं. सो ते आम्ही मी तरी जास्त कधी ऐकलं नव्हतं, कारण आम्ही शूट विदाऊट सॉन्गच केलं. अच्छा, montages मध्ये शूट केलं ना. पण आता मी ट्रेलरमध्ये ऐकलं तर मला खूप मजा आली ते गाणं. मी विचारलं पण अक्षयला की तेच गाणे पाहिजे आपण. हो, क्या बरं. कमाल इंटिग्रेट केलं, आवडलं मला. आणि सेकंड जे आम्ही हे केलं त्याबद्दल त्यावर कमाल सांगितलं. अच्छा, बरं. कुठे शूट झालं वगैरे ते पण सांगते. हो, काश्मीरला शूट झालंय, खूप थंडीत शूट झालंय. मी प्रचंड कुडकुडत, म्हणजे आता आपल्याला जेवढी थंडी असते त्याच्यावर दसपट थंडी आम्हाला वाटत. आणि माझ्या सगळ्या साड्या अशा उडत होत्या, एवढी हवा होती. तर असा अनुभव मी पहिल्यांदा घेतला. म्हणजे ॲट अ पॉईंट मला वाटायला लागलं की फ्रीज होईन आता. अरे बापरे. हे चेहराच हलत नाही. म्हणजे असं होतं ना मुंबईमध्ये शूट करताना वगैरे मेकअप एका पॉईंटला डॅप करायला लागतं काही. 2-2 दिवस मेकअप घालणार नाही एवढी थंडी होती. आणि त्याच्यात अभिनय, त्याचा सगळा तो शाहरुख अभिनय ऑन केलेला वा. आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना खूप मज्जा आली. किंवा त्याला तसं बघून असं वाव यार, अरे मला पण ते करायचं आहे आता. असं. आणि जाता अगदी शेवटचा प्रश्न आपल्या आणि प्रेक्षक सुद्धा गाण्यांबद्दल एक हो, mention येस, करायचं आहे. जी कुठली गाणी शूट झाली आहे त्या सगळ्यांमध्ये जर तुम्ही प्लेबॅक सिंगिंग बघितलं तर ते अभिचेच आवाज वाटतात. इतकं चपखल प्लेबॅक सिंगिंग झालं आहे. तर हे विशेष करून इथे आपल्या म्युझिक डायरेक्टर गीता कोळी आणि प्रवीण कोळी. त्यामुळे नमन आणि त्यांनी प्लेबॅक सिंगिंग एक नकाशाचं केलं. नकाशे. हर्षवर्धन नाही, केवल केवलने केलंय, हर्षवर्धनने पण केलंय. केवलनं बऱ्याच लोकांनी प्लेबॅक केलं. Yes. बरेच लोकांना वाटलं की ते माझाच आवाज आहे. येस. खूपच मॅच होत होतं. तर तुला शुभेच्छा देतोस, पण प्रेक्षकांनाही सांगा की लवकर हा चित्रपट 6 फेब्रुवारीपासून बघा, तुम्ही आवाहन करा. 6 फेब्रुवारीला आमची फिल्म रिलीज होते, लग्नाचा शॉट. सो तुम्ही प्लीज जा आणि ती फिल्म बघा. आम्ही खूप एन्जॉय केली फिल्म करताना आणि तुम्हालाही तेवढीच मजा येईल, तर खूप जास्त मजा येईल. येस. आणि ही फिल्म सगळ्या वयोगटासाठी आहे. खूप निखळ मनोरंजन करणारी फिल्म आहे. त्यामुळे तुम्ही कोणालाही सोबत घेऊन सिनेमा बघायला जाऊ शकता. पण रेकमेंडेड हे आहे की तुमच्या गँगला घेऊन जा, तुम्हाला सॉलिड मजा येईल. बघायला विसरू नका. 6 फेब्रुवारीपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात लग्नाचा शॉट. आणि हो, आपण हे पण सांगूया की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अभिजित आणि वेदजी खूप खूप अभिनंदन. थँक्यू. थँक्यू.